मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंना 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळून लावली। मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी प्रशासनाची आहे, कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। आरक्षण आज देतो उद्या देतो म्हणत सरकार मराठा समाजाची फसवणूक करतंय, मात्र काहीही हो आम्ही मुंबईला जाणारच असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। सरकारने मुंबईत जमावबंदी लागू केली तरीही मराठे मुंबईमध्ये 20 जानेवारीला दाखल होणारच असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। तर सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये असंही ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधील शिंदे समितीच्या आढावा बैठकीत फेर तपासणीत 2000वर कुणबी नोंदी आढळून आल्या, तर 1513 जणांना जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले। सोलापूर येथील सकल मराठा आणि क्रांती मोर्चा संघटनेचं विलीनीकरण करण्याचा निर्णय मराठा समाजातील 11 नेत्यांनी घेतलाय। यापुढे या संघटना सकल मराठा क्रांती मोर्चा या एकाच बॅनरखाली काम करणार आहेत। मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार आहे। बीडमध्ये उद्या ओबीसींचा महाएल्गार आयोजित करण्यात आलाय। या सभेच्या व्यासपीठाचं भूमिपूजन ओबीसींच्या 35 संघटनांनी एकत्रित केलं। या सभेत छगन भुजबळ यांची तोफ धरणार आहे। बीडमध्ये होणाऱ्या मंत्री छगन भुजबळांच्या ओबीसी एल्गार सभेला बीडमधील मराठा आंदोलकांनी तीव्र विरोध केलाय। बीडच्या सभेला यायचं असल्यास भुजबळांनी राजीनामा देऊन यावं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे। हिंगोलीच्या इंदिरा गांधी कन्या विद्यालयात जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली। यावेळी शाळेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापुरातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी झाली। यावेळी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून शाळेच्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। बुलढाण्यातील सिंदखेडा इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा समाज सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्साहाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 200 पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल लावले जातात। जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज जालना महानगरपालिकेत राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते। रायगडमध्ये जिजाऊंचं समाधीस्थळ असलेल्या पाचाड पुण्यभूमीत जिजाऊ जन्मोत्सव उत्साहाने साजरा केला गेला। यावेळी अनेक शिवप्रेमी उपस्थित होते। आज राजमाता जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्त हिंगोलीच्या जवळा बाजारामध्ये रिसर्च इंग्लिश स्कूलमध्ये नवोदय सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासह अहमदनगरातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह आदर्श हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवारांना निमंत्रण देण्यात आलं। आरएसएसचे सरसंघचालक आणि नाशिकच्या संपर्क प्रमुखांनी अण्णा हजारेंच्या निमंत्रण पत्रिका दिली आहे। हिंगोलीत 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांसह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। राज्यात 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे। यासाठी एसटीच्या 604 गाड्या आरक्षित करण्यात आल्या। यातील 200 गाड्या या रायगड विभागातून तर 404 गाड्या या इतर विभागातून आरक्षित आहेत। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी वितरणाची पीएफएमएस प्रणाली ही मागील 2 महिन्यापासून बंद आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींना काम करण्यात अडचणी निर्माण झाल्या। भाजपने आयोजित केलेल्या सिंधुरत्न जॉब फेअरचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या माध्यमातून 10,000हून अधिक युवक युवतींना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। धुळे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी विक्रम तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी नियुक्तीनंतर त्यांचा कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला। धुळे पालिकेच्या पाणीपट्टी थकबाकीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। थकबाकीची एकूण रक्कम ही 40 कोटींपर्यंत पोहोचली आहे, मात्र त्यापैकी केवळ 4 कोटींची वसुली झाली आहे।
सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी उजनी धरणातून 7.5 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात येणार आहे। वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्षमीकरण आणि पुनर्जीवन करण्यासाठी शासन निर्गमित करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे। धुळ्याच्या कापडणे शिवारातील सरवड गावाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दुर्दशा झाली आहे। या रस्त्यावरून शेतमालाची ने-आण करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी शेतकरी करतात। वाशिम जिल्ह्यातील ग्राहकांनी तब्बल 37 कोटी थकवल्याची माहिती समोर येते। यामुळे वीज बिलाच्या वसुलीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे दररोज पाठपुरावा करा असे निर्देश महावितरणाच्या आढावा बैठकीत मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। पपईला केवळ 1 रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जनावरांना पपई खाऊ घालून संताप व्यक्त केला आहे। नांदेडमध्ये विविध भागात तूर काढणीला जोमात सुरुवात झाली आहे। तूर काढणीसाठी सध्या शेतकरी हार्वेस्टर आणि मळणी यंत्राचा वापर करतात। येणाऱ्या काळामध्ये तुरीचा आवक वाढेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गडचिरोलीतील अल्लापल्लीत हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांनी आंदोलन करत संप पुकारलाय। सुभाषनगरामध्ये वाहन चालकांचं आंदोलन सुरू असून या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। वाहन चालकांनी आंदोलन केल्यानं जनतेला त्रास सहन करावा लागतोय। यवतमाळच्या पुसद येथील नागरिक घरकुलासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागलेत। यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी पुसद नगरपालिका प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढला। कोल्हापूर विमानतळावरील नूतन टर्मिनल बिल्डिंगचं काम आता पूर्णत्वाला आलंय। या बिल्डिंगची रचना ऐतिहासिक असावी अशा उद्देशाने हे करण्यात आलंय। यासाठी याची पहिली झलक पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी दाखवली गेली आहे। येत्या 2 आणि 3 आठवड्यामध्ये पुण्यातील विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होणार आहे असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलंय। तर देशात 7 ते 8 नवीन विमानतळ आणि टर्मिनलची तयारी सुरू असून 2030 पर्यंत भारतात 200 विमानतळ उभारण्याचा संकल्प असल्याचंही ते म्हणाले। पुणे नवीन एअरपोर्टवरील अस्वच्छता पाहून ज्योतिरादित्य सिंधियांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। एअरपोर्टवर मला स्वच्छता हवी असं सिंधियांनी अधिकाऱ्यांना खडसावलंय। एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे असंही सिंधिया म्हणाले। पुण्यातील कोथरूडमध्ये शरद पवारांनी सहकुटुंब सत्यशोधक चित्रपट पाहिला। महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांनी स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करण्याची मागणी केली। विशेष म्हणजे कथोरे यांच्या मागणीला इतर आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। जालना येथील कोरोना हॉस्पिटल जागेवर मेडिकल कॉलेज उभारणार असं राज्य सरकारकडून अंतिम मंजुरीसाठी याबाबत निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे। पुढील आठवड्यात महसूल विभागाची जमीन मेडिकल कॉलेजसाठी मिळणार आहे। गोव्यातील पणजीत आंतरराष्ट्रीय दिव्यांग पर्पल महोत्सव पार पडला। यावेळेस पंचायत निवडणुकीत दिव्यांग महिलांना जागा राखीव ठेवण्यासाठी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंची उद्या सकाळी 10 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद पार पडेल। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। देशातील सर्वच मंदिरांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय। काळाराम मंदिरात दर्शनाची आणि सफाई करण्याची संधी मिळाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यादरम्यान काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळेस त्यांच्या हस्ते मंदिरात पूजा पार पडली। त्यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा देखील घातली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त काळाराम मंदिरात भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोदी देखील भजनात तल्लीन झाले होते। टाळ वाजवत मोदी भजनामध्ये रमल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात स्वच्छता केली। दर्शनानंतर मोदींनी मंदिर परिसरातील साफसफाईला हातभार लावला। पंतप्रधान मोदी यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण केलं। यावेळेस त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून प्रवास देखील केला। अटल सेतूचं उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूविषयी माहिती घेतली। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लेख लाडकी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। 2 जुळ्या बहिणींना लेख लाडकी या योजनेअंतर्गत प्राथमिक स्वरूपातील धनादेश मोदींनी दिला।
मागील अनेक दिवसांपासून अटल सेतूची चर्चा होती। आता अटल सेतूची विशालता पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झालेत। अटल सेतू मुंबईकरांना समर्पित असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली, तर अटल सेतू ही मोदींची गॅरंटी असल्याचंही ते म्हणाले। अब की बार 400 पार हा नारा मजबूत करायचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, तर अब की बार मोदी सरकार आणि राज्यात अब की बार 45 पार असंही नारा त्यांनी दिला। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी असा उल्लेख अजित पवारांनी त्यांच्या भाषणात केला, तर यावेळेस त्यांनी मोदींनी केलेल्या विकास कामांचं कौतुकही केलं। अटल सेतूचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केलं आणि उद्घाटन देखील त्यांनी केलं। त्यांच्यामुळेच अटल सेतू पूर्ण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात घुसून टोळक्यानं डॉक्टरांना रॉडनं मारहाण केल्याची घटना घडली। यावर या राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत, राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची कारसेवकांची बैठक संपन्न झाली आहे। 1992च्या काळातील शिवसेना कारसेवकांना नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन जाण्याचं नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आलं आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी जळगावमध्ये 14 जानेवारीला मेळावा होणार आहे। याबाबत जळगावच्या पद्मालय विश्रामगृहामध्ये बैठक पार पडली। या बैठकीत मेळाव्याची तयारी आणि त्या संदर्भात चर्चा झाली। 22 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे पाटील हे मेरे घर आया श्रीराम ही योजना राबवणार आहेत। या योजनेतील शहरातून निवडण्यात येणाऱ्या पहिल्या 3 कुटुंबातील प्रत्येक 2 व्यक्तींना ते विमानानं श्रीराम दर्शन घडवणार आहेत। कोल्हापुराच्या कणेरी येथील मठात एका कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या कन्नड दिशादर्शक फलकानंतर शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे। शिवसेना आणि मनसेनं हे कन्नड बोर्ड फाडत त्याविरोधात घोषणाबाजी केली। लातूरातील मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं स्टेटस मोबाईलवर ठेवत आरक्षणासाठी चिठ्ठी लिहित आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। हिंगोलीत मोकाट श्वानांचा वावर वाढलाय। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर श्वान धावून जात आहेत। अनेकांना श्वानानं चावा देखील घेतलाय। या संबंधात नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेने मोकाट श्वान पकडून निर्विजीकरण केलं। यासाठी पथकं तैनात देखील करण्यात आली आहेत। नागपूरच्या नियोजन भवन कार्यालयातून एका चोरट्यानं 6 एसी चोरल्याची मोठी घटना घडली आहे। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शोध घेऊन 6 एसीसह आरोपींना अटक केली आहे। व्यसनासाठी चोरट्यानं कोरोना काळात एसी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालंय। ट्रकच्या कंटेनरमध्ये वेगळा कप्पा करून त्यामध्ये छुप्या पद्धतीने अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या टोळीला नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या कारवाईमध्ये त्यांच्याकडून 49 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर मुख्य आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। सांगलीच्या कुपवाडमधील एकाला दामदुपटीच्या बहाण्यानं 17 लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 17 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। मिरज पोलिसांनी इंदोरमध्ये ही कारवाई केली आहे। नांदेडच्या भोकर तालुक्यामध्ये भोसी गावाच्या महामार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। वाशिममधून हिंगोली मार्गे जाणाऱ्या कारला वडद फाट्याजवळ रोहीची जोरदार धडक बसली। अपघातामध्ये रोहीचा जागीच मृत्यू झालाय। मुंबईतील कांदिवली पोलिसांनी रुग्णालयातून मूल चोरणाऱ्या महिलेला अटक केली। ही महिला कांदिवली पक्षी दर्जा शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांचं बाळ चोरून पळून गेली होती। दरम्यान पोलिसांनी चोरी केलेलं बाळ पालकांकडे सुपूर्द केलं आहे। गोवा येथील हॉटेलमध्ये 4 वर्षाच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी सूचना शेठ या महिलेची कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तर गोव्यात सोल बनियान ग्रँड हॉटेलमध्ये या महिलेची चौकशी केली जाणार आहे।